नमस्कार. रातवामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या भयकथेचं नाव आहे एक झपाटलेला रस्ता. दिवस शिमग्याचे होते, म्हणजेच मार्च महिन्याचे. या महिन्यात सगळ्यांना लागते ती शिमग्याची चाहूल. कोकण असो, मुंबई असो, सगळीकडे याचेच वेध सगळ्यांना लागलेले असतात. कोकणातली लोक मात्र मनमोकळेपणाने मनमुराद शिमग्याचा आनंद घेत असतात. मात्र मुंबईतल्या लोकांना गरज लागते ती सुट्टीची. आणि हीच सुट्टी 3 बंधूंना म्हणजेच राकेश, निलेश आणि सचिन यांना अगदी आरामात मिळाली होती. कारण तिघेही मुंबईत मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. यावेळी त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला होता. तो म्हणजे ट्रेनचा वापर न करता स्वतःच्या नव्या कोऱ्या मोटारीतून गावी जायचो. राकेशने नुकतीच एक नवीन मोटार गाडी घेतली होती, त्यामुळे त्या तिघांना मोटारीतून कोकणात जायचा एक अनुभव मिळणार होता. तिघांनी देखील मोठ्या उत्साहाने आपल्या बॅग्स पॅक केल्या आणि रात्री 9 वाजता आपली मोटार गाडी मार्गस्थ करण्याची ठरवली. तत्पूर्वी घरात जेवणाचा आस्वाद घेताना त्यांनी आईच्या तोंडून ऐकलं, "बानो, आज अमावस्या आहे, जरा नीट हा जाताना." तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ते खुदकन हसू लागले. "अगं आई, कुठल्या जगात वावरतेस? ही कोकणातील भूतं वगैरे हे स्टोरीजमध्ये ऐकायला ठीक आहे, रिअलमध्ये असं काही नसते." असं म्हणत राकेश पुन्हा एकदा जेवणाचा आस्वाद करू लागला. तिघांची ही जेवणं उरकली आणि तिघांनाही आता घाई लागली होती ती कोकणात जाण्याची, आपल्या कोकणातील मित्रांना भेटण्याची, पालखीला अंगाखांद्यावर खेळवण्याची, होळीला बोंबा मारण्याची. या कल्पनेने तिघेही रोमांचित झाले होते. त्यांनी पटकन तयारी केली आणि ते गाडीच्या दिशेने मार्गस्थ झाले. राकेश पूर्ण वेळ गाडी चालवणार होता, कारण राकेशला गाडी चालवण्यात कसलाही कंटाळा येत नव्हता. त्यामुळे सचिन आणि निलेश ते मात्र मागे बिनधास्त बसून गाण्यांचा आस्वाद घेत जाणार होते. त्या तिघांनीही सिगरेट्स घेतल्या होत्या. तिघांनाही स्मोकिंगची आवड होती. गाडीमध्ये मस्तपैकी स्मोकिंग करत गाणी लावत तिघांचाही प्रवास सुरू झाला होता. गाडीने एव्हा मुंबई सोडलं होतं आणि गाडी कोकणाकडे वाटेला लागली होती. एव्हाना मुंबईतला रखरखाट मागे पडला होता आणि कोकणातील शांती त्यांच्या नजरेच्या समोर होती. शांत प्रसन्न रस्ते, थंड हवा यांचा आस्वाद घेत तिघेही मार्गक्रमण करत होते. तिघांना रोडबद्दल तशी माहिती होती. फार पूर्वी तिघांनी बाय रोड प्रवास केला होता. मात्र तिघांनीही यावेळी गुगल मॅपचा सहारा घेतला होता. त्यांना माहिती होतं, जर आपण रस्ता चुकलो तर गुगल बाबा आपल्यासोबत आहेतच. त्यामुळे ते बिनधास्तपणे गाडीतून मार्गक्रमण करत होते. गाडी एव्हाना मुंबईतून कोकणाच्या द्वारापाशी आली होती, म्हणजेच कोकणाच्या मातीचा सुगंध तिघांना येत होता. एव्हाना गाडी महामार्गावरनं सुसाट वेगाने धावत होती आणि इतक्यात पुढे गेल्यावर त्यांना त्यांच्या गाडीचा स्पीड कमी करावा लागला. अर्थात कारण सगळ्यांना माहिती होतं. हल्ली ते बघत होते की रस्ते केल्यानंतर लोकांना आठवण व्हायची की पाईपलाईनची, मग त्यानंतर ते रस्ते खोदून पाईपलाईन टाकायचे. अर्थात हे प्रकरण सध्या सगळीकडे होतं आणि हे त्यांच्या वाट्याला आत्ता आलं होतं. रस्त्याचं खोदकाम बघून तिघांच्याही डोक्यात एक तिडीक निघून गेली. त्या दोघांनी एक जोरदार शिवी हासडत गाडी बंद केली. अर्थात राकेश गाडीतून खाली उतरला आणि तो जाऊन खोदकाम करणाऱ्या लोकांना जाऊन भेटला. त्यासंबंधी त्याने त्याला प्रश्न केले, पण तिकडच्या लोकांचं तोडकं मोडकं हिंदी ऐकून त्याने आपल्या कपाळावर हात मारला व तो पुन्हा गाडीत येऊन बसला. सोबतच सचिन आणि निलेशने त्याला प्रश्न केले, "ए राक्या, काय रे?" "अरे मारी त्यांच्या, हे बघ काय खोदून ठेवलंय. इथून गाडी अर्धा तास तरी शक्य नाही पुढे जाणं. आता हे लाईन टाकणार, त्यावर माती टाकणार आणि नंतर मग आपली गाडी जाणार, म्हणजे अर्ध्या तासाचा खोळंबा." तिघेही निराश होत गाडीच्या मागे टेकून रेलून बसले. इतक्यात सचिनला एक आयडिया सुचली. "ए राक्या, मॅपवर बघणार आहे, कुठे असा एक रस्ता आहे का, बायपास रोड, जो पुढे जाऊन हायवेला मिळेल?" "ठीक आहे, बघतो." असं म्हणत राकेशने मोबाईल ओपन केला. सुदैवाने मोबाईलचं नेटवर्क होतं. त्याने मोबाईल ओपन करताच मॅपवर रस्ते शोधायला सुरुवात केली.
आणि त्यांच्या लक्षात आलं की थोडं मागे गेल्यावर 5 मिनिटावर एक डाव्या हाताला एक छोटासा अरुंद रस्ता आतमध्ये जातो आणि तो रस्ता पुढे जाऊन या हायवेच्या टोकाला जाऊन मिळतो. मध्ये छोटंसं गाव आहे असं तिकडे त्यांना दिसलं. त्यांनी कसलाही विचार न करता गाडी मागे वळवली आणि त्या मार्गाने जायला सुरुवात केली. तो रस्ता मात्र इतर रस्त्यांपेक्षा सुनसान होता, शांत होता. फक्त रातकिड्यांची किरकिर ऐकायला येत होती. तिघे जसे जसे तो रस्ता ओलांडू लागले, पुढे गेल्यावर त्यांच्या दृष्टीस पडले की त्या गावातील घरांमधल्या सगळ्या लाईट्स चालू होत्या. अर्थात मॅपचा आधार तर घ्यायचाच, शिवाय आता लाईट्स चालू आहेत म्हणजे घरात जाऊन हा रस्ता नेमका कुठे बाहेर पडतो याबाबत विचारणा करायची तिघांनी ठरवलं. राकेशने गाडी बंद केली व तो एका प्रशस्त घराच्या आतमध्ये जाऊ लागला. त्याने घरावर टकटक केली, पण घरातून कसलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्याने दरवाजाला हलकासा धक्का दिला तर दार उघडले. त्याने आत जाऊन हाका मारायला सुरुवात केली, पण आतून कोणताही प्रतिसाद किंवा कोणीही बाहेर आलं नाही. त्यामुळे त्याने त्या घराचा नाद सोडून दिला व तो दुसऱ्या घरात गेला. दुसऱ्या घरात देखील त्याला तोच अनुभव आला. घरामध्ये लख्ख प्रकाश होता, सगळे दिवे चालू होते, मात्र घरात कोणीही नव्हतं. आता मात्र राकेशच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली. त्याने तिसऱ्या घरात जाण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या घरातही तोच अनुभव. राकेश आल्या पावली मागे फिरला व आपल्या गाडीमध्ये जाऊन बसला. काय रे राक्या, काय झालं? कोण भेटलं का घरात? सचिनने विचारलं. नाही रे, अजबच प्रकार आहे या गावात. चला, सगळ्या लाईट चालू आहेत पण घरात मात्र कोण नाहीये. राकेश खिन्न नजरेने गाडी पुन्हा चालू करू लागला. यावर निलेश त्याला म्हणाला, अरे जाऊया रे, काय नाही होत, चल, रोड आहे ना, बाहेर कुठे पडतो ते बघू. इतक्यात राकेश पुन्हा एकदा जोरदार वेगाने आपली गाडी दामटवू लागला. इतक्यात राकेशच्या गाडीची हेडलाईट एका छोट्या मुलीवर पडली. ती रात्रीच्या काळोखात काहीतरी वेचत होती. राकेशच्या गाडीची हेडलाईट पडताच तिने आपली मान त्यांच्याकडे फिरवली आणि ते दृश्य बघून तिघांचीही भीतीने गाळण उडाली. कारण तिच्या खोबणीत डोळेच नव्हते. तिचं पूर्ण अंग, तिचं डोकं, तिचं डोळे, केस सगळं भाजलेल्या रूपात होतं. क्षणभर शांतता पसरली. राकेशने गाडीला करकचून ब्रेक दाबला व राकेश तेथेच थांबला. इतक्यात क्षणार्धात त्या मुलीच्या कपड्यांनी पेट घेतला व ती मुलगी धावत त्या घरामध्ये जाऊ लागली. हे दृश्य बघून मात्र तिघांची भीतीने गाळण उडाली. त्यांना काय करावे काही समजत नव्हतं. राकेश सदम्यामध्ये गेला होता. इतक्यात राकेशने कसं बसं स्वतःला सावरलं आणि तो गाडी पुढे दामटण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. पुढे जावं की गाडी मागे न्यावी. त्याने क्षणार्धात विलंब न करता गाडी दामटण्याची सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यावर त्याला दिसलं की रस्त्याच्या दुतर्फा अनेक जळलेली लोकं उभी होती. चित्रविचित्र हालचाल करत ते तिघांकडेही वेड्यावाकड्या नजरेने बघत होती. त्या तिघांचीही भीतीने गाळण उडाली होती. काय करावं काही उमजत नव्हतं. राकेश वेगाने गाडी दामटवत होता. एव्हाना त्यातील काही प्रेतांनी राकेशच्या गाडीच्या समोर उडी घेण्याचा प्रयत्न केला. राकेशने गाडीला ब्रेक न लावता गाडी तशीच चालू ठेवली. ती प्रेतं राकेशच्या गाडीतून आर पार होत होती. मात्र जाताना त्यांचे हसण्याचे, खिदळण्याचे, रडण्याचे आवाज तिघांचंही लक्ष वेधून घेत होती. एव्हाना तिघांना भीतीने हार्ट अटॅक येईल अशी वेळ आली होती. राकेशने मात्र मनात नवला देवीचा धावा सुरू केला होता. त्यांच्या गावातील ग्रामदैवत नवलाई देवीचं तिघांनीही धावा सुरू केला होता. मनामध्ये नवला देवीचं नाव घेत राकेश गाडी चालवत होता. इतक्यात थोडं अंतर गेल्यावर राकेशची गाडी कर्र करत बंद पडली. आता मात्र राकेशने भीतीने थरथरत मागे वळून पाहिलं. त्या दोघांची अवस्था तशीच झाली होती. राकेशने प्रयत्न केला परंतु गाडी काही चालू व्हायचं नाव घेत नव्हती. मागून येणारी ती
प्रेत त्यांचा पाठलाग करत होती. राकेश क्षणभर तसाच बसून राहिला. मनामध्ये त्याने आपल्या ग्रामदेवतेचा धावा सुरू केला. थोड्या वेळानंतर राकेशने पाहिलं ती प्रेतं त्याच्या अजून जवळ येत होती. सुनसान माळरान, अगदी टोकावर जाणारी नजर, त्यामुळेच त्यांना ती प्रेतं दृष्टिक्षेपात दिसत होती. राकेशने एक निष्फळ प्रयत्न केला आणि गाडीची किल्ली फिरवली आणि क्षणार्धात गाडी चालू झाली. राकेशने देखील विलंब न लावता गिअर टाकला आणि गाडी बेफान वेगाने त्या रोडवरून धावण्यास सुरुवात केली. त्या तिघांचीही दातखिळी बसत आली होती. त्यांना अजून कोणतंही दृश्य पाहण्याची हिंमत नव्हती. राकेश तशीच गाडी दामटवत पुढे नेत होता. एव्हाना त्यांना समोर येणारा हायवे दिसत होता. त्या तिघांना थोडंसं हायसं वाटलं. राकेशने हायवेकडे जाऊन गाडी थांबवली आणि मागे वळून पाहिलं तर ती प्रेतं त्याला आता कुठेच दिसत नव्हती. मागे खूप वर्षापूर्वी जळलेली घरं त्याच्या दृष्टिक्षेपात होती. त्याला काही समजेना. मगाचीच ती घरं त्याला अत्यंत सुबद्ध पद्धतीने बांधलेली दिव्याच्या लखलखात लखलखणारी दिसत होती आणि क्षणार्धात त्या घरांच्या जागी त्याला राख रांगोळी दिसत होती. या प्रश्नाचं उत्तर त्याला उमगेना. शेवटी त्याने गाडी दामटवत कशी बशी आपल्या घरी आणली. घरी पोचताच त्याने घरावर टकटक केली. काकांनी आणि काकींनी दरवाजा उघडला. राकेश, निलेश आणि सचिन घामाने चिंब भिजले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. काका समजून गेले. त्यांनी तिघांना देखील घरात घेतलं आणि झोपण्यास सांगितलं. सकाळी उठल्यावर चहासोबत त्यांनी त्या तिघांना काही प्रश्न विचारले. अरे, तुम्हाला रात्री झालं काय होतं? घामाने पूर्ण चिंब झाले होतात. आम्हाला तर झोपच नाही लागली. यावर राकेश थंडपणे म्हणाला, काका. त्याने घडलेला पूर्ण प्रसंग काकांना सांगितला. यावर काका म्हणाले, अरे पोरांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या गावाच्या वाटेतनं काय पोरं चालली होती. सिगरेट की बिडी काहीतरी पीत होती आणि पिऊन झाल्यावर अर्धेवट विजलेली इडी त्यांनी त्या कुरणात टाकून दिली आणि त्या कुरणानं पेट घेतला आणि सबंध गाव जळलं. तिथली झाडं, तिथली घरं, सगळ्यांचा विध्वंस झाला. जी काय लोक वाचली होती त्यांनी तर गाव सोडून दुसरीकडं पलायन केलं आणि अशा रीतीनं तर पुरं गाव ओसाड पडलं. त्या रोड बंद आहे. त्या रोडने कधीच कोण जात नाही. तुमचं नशीब खराब की तुम्ही त्या रोडने गेलात. आणि हो, त्या गावातले जे कोण आहेत आत्मप्रेत तर कधीच येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देत नाहीत. फक्त झालेला प्रसंग दाखवतात जसाच्या तसा. एवढं बोलून काका शांत झाले. काकांच्या डोळ्यात देखील अश्रू तराळले होते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आगामी काळात येणाऱ्या होळी आणि शिमगोत्सवासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.